मुस्लिम आनंदाने राहतील, हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील। जातीयता धर्मांतता विषमतेचे नाव नसेल, जातीयता धर्मांतता विषमतेचे नाव नसेल, स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा जागतिक महासत्ता बनलेला असा माझ्या स्वप्नातील भारत असेल, असा माझ्या स्वप्नातील भारत असेल। सन्माननीय व्यासपीठ आणि रसिको, आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे भारताबद्दलचे माझे स्वप्न। मित्रांनो, भारत, होय मित्रांनो, माझा भारत लाखो करोडो भारतीयांच्या नसानसात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात न्हाऊन निघालेला भारत, येथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जगण्याचा श्वास असलेला माझा भारत, एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या भारत देशाला कुणाची तरी दृष्ट लागली हो आणि गरिबी, अत्याचारी, गुन्हेगारी या सर्वांनी तर माझ्या समृद्ध संपन्न देशाचीच वाट लावली आणि आज हा विषय देण्याची वेळ संयोजकांवर आली। मित्रांनो, माझ्या भारताबद्दलचे माझे स्वप्न, किती सुंदर कल्पना, कसा असेल माझ्या स्वप्नातील भारत? तर माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न आणि नीतिमत्ता असलेल्या सच्चा देशभक्तांचा देश असेल। ज्या राष्ट्राचे चारित्र्य श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते। जिथे सचोटी, प्रामाणिकपणा ठाई ठाई असतो तो देश जगात नंबर 1 असतो। अगदी असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत, सच्चा देशभक्तांचा, निष्ठावंतांचा आणि गुणवंतांचा। पण मित्रांनो, आज आपल्या भारताची अवस्था खूप वाईट आहे। सांप्रदायिकता आणि जातीयवाद असलेला देश म्हणून आपल्या भारत देशाकडे संपूर्ण जग वाईट दृष्टीने पाहत आहे। परंतु माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म असेल आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यात जरी रक्ताचे नाते नसले तरी हृदयातले, काळजातले नाते असेल। मित्रांनो, म्हणूनच एका कवीने म्हटलंय, येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिती फुंकर, येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिती फुंकर, मशिदीला जळविते वात मी स्वप्न पाहे निरंतर। म्हणजेच माझ्या भारत देशातील लाखो करोडो लोक हे जात, पात, धर्म हे सारं काही बाजूला सारून एकत्र येऊन आनंदाने राहतील, देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी प्राणपणाने झुंजतील, अतिरेक्यांचे हात मुळापासून छाटतील आणि आमची एकी पाहून आमच्या शत्रू राष्ट्राचेही डोळे पांढरे होतील। अगदी असा आणि असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत। मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात कोणतीही नाजूक कळी गर्भात खुंटली जाणार नाही किंवा कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची किंवा तिच्यावर अत्याचार करण्याची कुणाची हिंमतही होणार नाही। उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अशी चमूची आई असती सुंदर रूपवती, अशी चमूची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उद्गार इथल्या प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरतील आणि ते तसे वागतील असे माझे स्वप्न आहे। मित्रांनो, भारताला 2020 मध्ये जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलं। त्यांच्या स्वप्नाचा एक धागा म्हणून भारताने कृषी, आरोग्य, उत्पादन इत्यादी संरक्षण या क्षेत्रात प्रगती करावी व जैव तंत्रज्ञानात स्वतःला सिद्ध करावं, नद्यांवर प्रकल्प राबवून देशातील दुष्काळ, पाणी टंचाई कायमची दूर करावी अशी मी आशा बाळगून आहे। मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारतात माहिती व तंत्रज्ञानाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आशावाद असणाऱ्या भारतीय नागरिकांचाही समावेश असणार आहे। हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप भाषा चाहे अनेक है। अहो, एवढंच काय तर घरोघरी ज्ञानगंगा या उक्तीप्रमाणे माझ्या देशातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला असेल आणि प्रत्येक जण शिकून देशाला महासत्तेच्या दिशेने नेण्यास वाटचाल करत असेल। मित्रांनो, माझा भारत देश सर्व क्षेत्रात अग्रेसर होणार आहे, मानवता हा एकच धर्म जपणार आहे आणि स्वातंत्र्य, समता इत्यादी मूल्यांचे आकलन करून वागणार आहे। मित्रांनो, माझ्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मी तमाम भारतीयांना एवढंच सांगेन, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची, तुमच्या नजरेत जरब आहे मृत्यूलाही कापवण्याची, तुमच्या नजरेत जरब आहे मृत्यूलाही कापवण्याची। अरे पुन्हा एकदा त्या आभाळाला लोळवण्याचं आव्हान द्या, अरे पुन्हा एकदा त्या आभाळाला लोळवण्याचं आव्हान द्या आणि तुमच्या, माझ्या, आम्हा साऱ्यांच्या भारत देशात पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या, पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या।